नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ तातडीने भरण्यात यावे, तसेच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीची प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत काय मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीचा महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यावरती सुधारित वृत्तांत देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पदभरती पदोन्नतीला गती द्या, मंत्री प्रकाश आंबेडकर। ओके, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबर प्रलंबित पदभरती व पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश हे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेले आहे। ही बैठक जी आहे ते आरोग्य भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीदरम्यान विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आलेला आहे। आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा आढावा असेल, तसेच विविध संवर्गातील रिक्त पदांचा आढावा असेल। या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना मंत्री आंबेडकर यांनी सर्व अधिकाऱ्यांस दिलेल्या आहेत। पदभरतीची प्रक्रिया अनावश्यक विनाविलंब पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। ओके, वर्तमानपत्रामध्ये देखील माहिती छापून आलेली आहे। पदभरती पदोन्नतीला गती द्या। तर ही एक अपडेट आलेली आहे। लवकरच तुम्हाला पदभरती संदर्भाची जाहिरात प्रसिद्धी झालेली दिसणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। बाकी यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट्स करून तुमचे मत या ठिकाणी नोंदवायचं आहे। लवकरच आपल्याला या पदभरती संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळणार आहे।